माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. मी दीपाली चौधरी माझी कथा घेऊन आहे. तुझ्यात जीव रंगला भाग 16. आज ते शॉपिंगला जाणार होते. त्यांना शॉपिंगला तालुक्याला जावं लागत होतं. गावात जास्त काही मिळत नाही. सगळ्यांना नमस्कार, माझ्या चॅनलला तुमचं स्वागत आहे. मी आहे दीपाली चौधरी. माझी कथा आहे तुझ्यात जीव रंगला भाग 16. आज ते शॉपिंगला जाणार होते. त्यांना शॉपिंगला तालुक्याला जायचं होतं. गावात जास्त काही मिळत नाही. सगळे नकोच जायला. अजित, आरती, संजय, आबा, माई जाणार होते. ज्योतीला आणि विवेकला पण घेऊन जाणार होते. राया आणि अजित शेतात जाणार होते. अजितने माल आणून ठेवला होता. ऊस लावणार होते. अकिरा मस्त आराम करत होती. स्वरा तिच्याकडे आली होती. अकिरा, चल ना, आपण शॉपिंगला जाऊ. सजित दादाच्या लग्नाला घालायला हवं आहे ती म्हणते. राया, आपण गेलो पाहिजे होतं का? उगाच आरती काकीला राग येईल. अजित म्हणतो. काम पण आहे ना. आबा, माई गेले आहे. आपल्याला काही पण आणलं आपण घालतो. असं पाहिजे तसं पाहिजे, आपलं तसं काही नाही आहे. राया म्हणतो. हो, ते पण आहे. अजित म्हणतो. दादा, तिथलं काम झालं आहे. शिरप्या म्हणतो. तू सगळं एकत्र केलं आहे. मी टाकतो, तू घे टोपलं घे. अजित म्हणतो. हो दादा, घेतो. शिरप्या म्हणतो. राया, थोडा वेळ बस. पायावर जास्त जोर देऊ नको, नाहीतर घरी सोडून येईल. अजित म्हणतो. हो, जरा जातो रूममध्ये. शेतामध्ये घर आहे, त्यामध्ये जातो, आराम करतो. राया म्हणतो. अजित कामाला लागतो. राया अकिराला कॉल लावतो. 1-2 रिंगमध्ये अकिरा कॉल घेते. हां, बोला ना. अकिरा म्हणते. एवढा आवाज आहे, कुठं आहे? राया म्हणतो. मॉलमध्ये आले आहे. स्वरा, मी शॉपिंग करायला आलो आहे. अकिरा म्हणते. काय घेत आहे? माझ्यासाठी पण घेणार आहे का? राया म्हणतो. तुम्हाला चालणार असेल तर आणेल. माझं अजून काही ठरलं नाही आहे. अकिरा म्हणते. मस्त अशी साडी घे, मला आवडेल तुला साडीमध्ये बघायला. राया म्हणतो. साडी नको, नीट चालता येत नाही. मी मस्त असा ड्रेस आणला आहे. अकिरा म्हणते. तुला आवडेल ते घे. राया नाराज होत म्हणतो. बाकी काय, शेतात आले आहे का? जास्त काम करू नका, पायावर जोर पडेल. अकिरा म्हणते. सगळं माझ्या मागे लागले आहे. मी काय लहान बाळ आहे का? राया जरा वैतागत म्हणतो. बरं, वैतागू नका. तुमची शॉपिंग झाली का? अकिरा विचारते. आपल्या लग्नात करू. आता आबा आणि माई गेले आहे. राया म्हणतो. अकिराला खूप लाजल्यासारखं होतं. तुम्ही नाही गेले? अकिरा म्हणते. खूप गर्दी होऊन जाते. राया म्हणतो. किती वेळ मन मोकळा गप्पा मारत होते, मग कॉल कट करतात. ते सगळे शॉपिंग करून घरी आले होते. आरतीला तर खूप आनंद झाला होता. तिच्या मनासारखी शॉपिंग झाली होती. सजितने पण मिनलला कॉल करून तिच्या आवडीचे घेतले होते. त्यांनी जयश्री, माई, लता, बाकी सगळ्या पोरांना कपडे आणले होते. राया आणि अजित पण घरी आले होते. त्यांचे पण कपडे आणले, त्यांना दिले. दोघांना पण त्यांचे ड्रेस आवडले. काकी, खूप मस्त आहे, मला खूप आवडला. सजितच्या लग्नात घालून मिरवणार. अजित म्हणतो. आरतीला अजित आवडत नाही, पण आता खूप छान ड्रेस आणला होता. त्या बोललेल्या लग्नात मिरवणार, त्यांना खूप आवडलं होतं. आम्ही फ्रेश होऊन येतो. राया आणि अजित रूममध्ये फ्रेश होण्यासाठी जातात. अकिरा आणि स्वराने पण खूप शॉपिंग केली होती. माझा दादा का त्रास देते? स्वरा म्हणते. काही काय बोलते ग? तेवढं चालते. अकिरा म्हणते. हो, नंतर तुला पण बघेल. स्वरा म्हणते. आताच बघ कशी दिसते. अकिरा म्हणते. तू ना थांब, बघतेस. स्वरा म्हणते. त्यांची मस्ती चालू झाली. किती वेळ त्या मस्ती करत होत्या. आपण ताईला काही सांगितलं नाही आहे. तिला आपल्यावर खूप राग येतो. आबा पण काही बोलत नाही. आरती काकी खूप खुश आहे. त्यांना आठवण आली नाही का? अजित म्हणतो. ताईला सगळ्या गोष्टी आबा सांगतात. लाडाची आहे ना. आपली फक्त माई आहे. काही कामात असेल, नाहीतर आतापर्यंत भूकंप आला असता. बिचारा नवरा कसा सांभाळतो काय माहीत. राया म्हणतो. आपण तिला कॉल करू, बघू काय करत आहे. अजित म्हणतो. हो कर, खूप दिवस झाले बोलणं नाही झालं. राया म्हणतो. थांब, मी लावतो. तो कॉल करतो. 1-2 रिंगमध्ये कॉल उचलला जातो. हॅलो अजया, कशा आहे? आज माझी आठवण कशी काय आली? ती म्हणते. काय दी, आता तर तुला कॉल केला होता.
तेव्हा आत्या आली होती. अजित म्हणतो, हो रे, काम खूप आहे, मी विसरते. राया कुठं आहे ती विचारते. दी मी पण आहे, बोल कशी आहे. आम्ही सगळे मस्त आहे. सजितच्या लग्नात येते आहे ना. राया म्हणतो, बघेल रे, साकेतचं काही सांगता येत नाही. लग्न कसं काय ठरलं रे, खूप लवकर होत आहे. मला आबा काही बोलणं पण नाही. ती म्हणते, ठरलं ना, हे खूप आहे, तू नको विचार करू जास्त. राया म्हणतो, अजित राया ती बराच वेळ बोलत असतात. मामू मला विसरला ना, माझी कोणी आठवण काढत नाही, मम्मासोबत बोलतात. तो म्हणतो, आमच्याकडे येणार का. अजित म्हणतो, मला आवडेल. सजित मामाचं लग्न आहे ना, डॅडला सुट्टी नाही आहे, मला लग्नाला यायचं आहे. तो म्हणतो, श्रेयस बाळ, तू कधी पण ये, सुट्टी लागली की पूर्ण सुट्टी इथंच काढायची. राया म्हणतो, मामू तू खूप छान आहे. श्रेयस म्हणतो, त्याला राया काही पण सांगू नको, तो हट्ट करतो, मी त्याच्याशिवाय नाही राहू शकत. रमादी, रायाची मोठी बहीण म्हणते, दी तू पुण्यात बरी होती, हे अमेरिकेमध्ये का गेली. आत्ता आम्हाला येता तू येऊ शकते. अजित म्हणतो, थोडं काम बाकी राहिलं आहे, आम्ही लवकर येऊ. रमा म्हणते. त्यांचं बोलणं होतं ते फोन ठेवून देतात. दादासाहेब त्यांच्या घरी कोणाचं तरी लग्न आहे असं समजलं आहे, सामान घ्यायला गेले होते. तो माणूस म्हणाला, रायाचं लग्न आहे का, कोणाचं लग्न आहे हे समजलं पाहिजे. दादासाहेब म्हणतात, साहेब ते पण समजेल. तो माणूस म्हणतो, समजायलाच हवं. राया चांगलं झालं आहे ना, शेतात जायला लागला आहे ना. शेंड्या आण, 10 ते 12 तरी पाहिजे. दादासाहेब म्हणतात, हो आत्ता मागून घेतो. तो माणूस म्हणतो, संग्राम पण लवकर बाहेर येईल, वकील बोलले आहे, तेव्हा बघू त्यांचं काय चांगलं होतं. दादासाहेब म्हणतात, ते प्लॅन करत होते, त्यांच्या डोक्यात बरंच येत होतं रायाला त्रास द्यायला. टिया दुकानावर गेली होती, विवेक पण दुकानात होता. तिला विवेक काही दिसला नाही. ती विकास आणि जयश्री सोबत बोलत होती. कोणाचं तरी लग्न ठरलं होतं, तिला साड्या हव्या होत्या. टिया ही बघ साडी नवीन आली आहे, हलकी पण आहे, छान पण आहे, बघ तुला आवडेल का. विकास म्हणतात, खूप छान आहे, किती मस्त कापड आहे. टिया म्हणते, विवेक तो वरचा नवीन माल आला आहे तो आण. विकास म्हणतात, हो आणतो. विवेक म्हणतो, तो घेऊन येतो. समोर टियाला बघतो, बाबा कोणाला हवा आहे या साड्या. विवेक म्हणतो, टियाला लग्न आहे, तिला हव्या आहे. विकास म्हणतात, लग्न. तो जोरात ओरडतो. टियाला हसायला येत होतं. काय बोलला बाबा, कोणाचं लग्न आहे. विवेक म्हणतो, टियाच्या घरी लग्न आहे, तिला 10-12 साड्या हव्या आहे. विवेक म्हणतात. विवेक हृदयावर हात ठेवतो. टिया हसत असते. विवेक तिच्याकडे बघतो. तुला न बघतो काय हसते. टिया साड्या दाखवतात, तिला खूप आवडतात, तिने लगेच घेऊन घेतल्या. काका अजून लागला तर येईल. टिया म्हणते. विवेक त्या साड्या तिच्या गाडीवर ठेव. विकास म्हणतात. विवेक त्या साड्या घेतो, तिच्या मागे जातो. ती गाडीवर बसते. तो त्या साड्या तिच्या पायाजवळ ठेवतो. काय मजा येत होती ना मला चिडवायला. लग्न काय तुला करायचं आहे का. मला सोडून कोणा दुसऱ्या मुलाला जरी विचार केला ना तर बघ तू फक्त माझी आहे. साड्या नीट ठेवतो, तिच्या गालावर ओठ ठेवतो, निघून जातो. ती त्यालाच बघत असते. एक हात गालावर असतो. हा तोच विवेक आहे, माझ्यापासून लांब पडत होता. घरी निघून जाते. अजित बाहेर आला होता. त्याने सगळं बघितलं होतं. आता विवेकची मजा घ्यायची. त्याने ठरवलं होतं. तो दुकानात गेला. अरे अजित, काकाचं लक्ष गेलं. दुकान मस्त चालू आहे ना, माल खपत आहे, आपण नवीन नवीन माल आणू, तालुक्याला जावं लागणार नाही, लग्नाला पण आपल्या दुकानातून घेऊन जातील. अजित म्हणतो, बरोबर बोलत आहे, त्यांना फोन करून सांगतो अजून नवीन नवीन साड्या पाठवायला. विकास म्हणतात, अजित काही काम आहे का, कशासाठी आला होता. जयश्री म्हणतात, काकी मी डेअरीत आलो होतो, आबा होते म्हणून मी दुकानात आलो. का विचारत आहे. अजित म्हणतो, मी घरी गेले असते, तू थांबला असता तर मी घरी जाते, ताईला मदत करते, लवकर पण होईल. जयश्री म्हणतात, जा की, मी बघतो, मी आहे. अजित म्हणतो. जयश्री घरी निघून जातात. राया आज दमला होता. खूप दिवसांनी शेतात गेला होता. आराम करायला सांगून पण त्याने केला नाही. अजित जवळ काम करत आला होता, आता आराम करत होता. अकिराची खूप आठवण येत होती. तिचा विचार करत होता. लग्नाला जास्त दिवस राहिले नाही.
मग ती येईल, सगळीकडे तीच दिसते, आयुष्यात कधी येईल? राया विचार करत होता. त्याला आता अकिराशिवाय काही सुचत नाही. ती सगळ्यांना सांभाळून घेईल. आता ज्योती आणि नरेंद्र बघावं लागेल काय झालं आहे. काय झालं असेल? बोलू का तिच्यासोबत की अकिराला सांगून ती बोलेल मला सांगेल? राया विचार करत होता. अजित हसत येतो. विवेक अजितच्या मागे लागला होता. दादा डिलीट कर, घरात माहिती पडलं ना